अब खबर है भद्रावती से, जहां बीते लगभग 10 दिनों से निप्पॉन डेंड्रो के प्रकल्पग्रस्त तहसील कार्यालय के बगल में धरना आंदोलन पर बैठे हैं। इस धरना आंदोलन को विधायक करण देवतले ने भेंट दी। निप्पॉन डेंड्रो के प्रकल्पग्रस्त अपनी विभिन्न मांगों को लेकर तहसील कार्यालय के सामने धरना बैठे हैं। वहीं मिली जानकारी के मुताबिक आज धरना आंदोलन का 10वां दिन है। वहीं 2 अप्रैल को शाम को 5 बजे के आसपास विधायक करण देवतोड़े ने धरना आंदोलन पर जाकर प्रकल्पग्रस्तों की समस्या के संबंध में उनसे बातचीत की और मांगों के संदर्भ में अतिशीघ्र मुंबई में मुख्यमंत्री की उपस्थिति में बैठक आयोजित करने की बात उन्होंने कही। इस मौके पर उनके साथ बड़ी संख्या में महिला और पुरुष प्रकल्पग्रस्त तथा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति के पदाधिकारी उपस्थित थे, जिसमें मुख्यतः प्रवीण सातपुते, अमित गुंडावार, लिमेश मानुसमारे, सूरज गुंडावार, मधुकर सावनकर आदि का समावेश था। वह इस दौरान मीडिया प्रतिनिधियों ने जब उनसे सवाल किया तो उन्होंने क्या जवाब दिया, आप स्वयं सुने उन्हें जुबान। तर आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही या आंदोलनाकडे पाठ फिरवली, 10 दिवसाचा कालावधी लोटून गेला, तरी परंतु धरणे आंदोलनाची चक्क आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा आंदोलनस्थळी पटल्या, म्हातारे व्यक्ती बसलेले होते, परंतु आपली भूमिका हा 10 दिवसामध्ये आम्हाला दिसून पडली नाही आहे। तर याबद्दल आपलं म्हणणं काय? यापूर्वी आपण बघितलं असेल, ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस मी 20 तारखेलाच आपल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा शासनाधारी मांडला आणि 24 तारखेपासून इथे आमचे शेतकरी बांधव इथे उपोषणावर बसले आहे आणि आपण जो प्रश्न केला पाठ फिरवली, हा पाठ फिरवली असा प्रश्न आहे, कारण की हा मी आपल्या हक्काचा आणि आपल्या विधानसभेतील शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला आणि आपल्याला माहिती आहे 26 तारखेपर्यंत अधिवेशन होतं, त्यानंतर 3 दिवस आमची आमदारांची कार्यशाळा होती, म्हणून मी 31 तारखेपर्यंत मुंबईलाच होतो आणि 1 तारखेला इकडे आलो। त्यामुळे जेव्हा मला माहिती, रोज मी प्रवीण भाऊ सातपुते आमचे शहर अध्यक्ष यांच्या संपर्कात होतो आणि आज मी यांच्यापर्यंत जे मागण्या त्यांच्या आहे ते मागण्या मला यापूर्वी माहिती आहे। आमची यापूर्वी पालकमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कंपनीने जे 3 मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या की CSR फंडाची, युवकांना बेरोजगारांना नोकरी आणि तिसरा जो अनुदानाचा जो त्यांचं 28 वर्ष या प्रकल्प कोणता आला नसल्यामुळे जो त्यांचं नुकसान झालं त्याचं एक सानुग्रहिक अनुदान म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि प्रति एकरी 10 लाख रुपये अशी त्यांनी मागणी केली होती। यामधल्या 2 मागण्या कंपन्यांनी मान्य केला आणि तिसरी जी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली होती। त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं की कंपनी कुठेतरी आता जे 2 महिन्याआधी कंपनीची जे धोरण होतं त्यामध्ये आता ते थोडा पॉझिटिव्ह विचार करत आहे, पण त्यासाठी आपल्याला कुठेतरी सर्व शेतकरी बांधव असेल, आपले MIDC असेल, आपले अधिकारी असेल, त्यांची एक बैठक, कंपनीची बैठक मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत झाली पाहिजे। आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की माझं कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं आणि कलेक्टर साहेबांचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि कंपनीचा पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यामध्ये आहे आणि आपल्या माध्यमातून आपली एक बैठक जर शेतकऱ्यांसोबत झाली तर निश्चित यामध्ये तोडगा निघेल, हा विश्वास मी त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, समजून सांगितलं, तर त्यांनी मला गुढीपाडव्याच्याच दिवशी त्यांनी सांगितलं की निश्चित आपण या हप्त्यामध्ये किंवा जेव्हा त्यांना वेळ भेटेल मी निश्चित प्रयत्न करील की या शनिवारी किंवा रविवारी त्यांच्यासोबत बैठक झाली पाहिजे। ही माझा प्रयत्न राहील आणि निश्चित मी या शेतकऱ्यांसोबत 100% त्यांच्यासोबत हक्कांनी त्यांच्यासोबत उभा आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, या निप्पॉन प्रकल्पग्रस्तांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाअंतर्गत विनाकारणचे गुन्हे आमच्या प्रकल्पग्रस्तावरती दाखल झालेले आहेत, तर ते गुन्हे मागे घेण्यासंबंधी आपण कार्यवाही करू शकाल का? निश्चित ज्यावेळेस कंपनीच्या जे लोक आहेत त्यांनी यामध्ये काम चालू केलं होतं त्यावेळेस आमचे काही शेतकरी बांधवांचे मागण्या होत्या की आमचं जे मागण्या पूर्ण झाल्या नाही तोपर्यंत कंपनीने काम सुरू करावं नाही, पण कंपनीने तिथे काम सुरू केलं असताना आमचे काही शेतकरी बांधव तिथे गेले, त्यामध्ये
त्यांच्यामध्ये वादविवाद जो झाला असेल त्यामध्ये त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले, निश्चित जर आपण आपले मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे एक गृह खातं आहे, निश्चित आपण या बैठकीमध्ये पण तो मुद्दा त्यांच्याकडे मांडू आणि आमचे जे पदाधिकारी आहे, आमच्या पक्षाचे काही लोक आहे, पक्षाचेच नाही पण शेतकरी हा सर्व आमचा, मी या विधानसभेचा आमदार म्हणून सर्व शेतकरी हे माझे एक परिवार म्हणून आहे आणि निश्चित ते त्यांचे गुन्हे मागे घेण्याची पण मागणी मी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे करतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।